नमस्कार, मी सुनीता शिरसाट. आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल. बातमी प्रत्येक क्षणाची, जनतेच्या न्याय व हक्काची, सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल. चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी. हज यात्रेकरूंसाठी नांदेड मुंबई जादा रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी. मध्य रेल्वे मंडल विभागांना एमडीओ संघटनेचे निवेदन. भारतासह जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. मक्का आणि मदिना येथे जाण्यासाठी अनेक यात्रेकरू लांबचा प्रवास करतात. महाराष्ट्रातील मराठवाड्यातूनही लाखो यात्रेकरू हज यात्रेसाठी जातात. मात्र सध्या उन्हाळी हंगाम व लग्नसराई सुरू असल्याने सर्व गाड्या फुल असून आरक्षणाची निश्चित तिकिटे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे हज यात्रेसाठी जाणाऱ्या कुटुंबियांना विविध व्यवस्था करावी लागते. त्यांना प्रवास करण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंसाठी सर्व रेल्वे गाड्या मध्य नांदेड मुंबई सीएसटी अतिरिक्त जादा डब्यांची व्यवस्था प्रस्थान प्रवासासाठी दिनांक 26 मे ते 10 जून 2024 परतीच्या प्रवासासाठी दिनांक 1 जुलै ते 20 जुलैपर्यंत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मंडल नांदेड विभागाकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. हज यात्रेसाठी रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि सोयीस्कर मार्ग असल्याने हज यात्रेकरूंच्या विशिष्ट गरजांसाठी निश्चित आरक्षण तिकीट आवश्यक आहे. हज यात्रेकरूंसाठी अतिरिक्त डबे आणि अतिरिक्त गाड्या उपलब्ध करून देणे ही एक मौल्यवान सेवा असून ज्यामुळे लाखो हजयांना यात्रेचा अनुभव वाढेल. अतिरिक्त गाड्या सोडण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे नांदेड मंडल विभागाने गंभीरपणे विचार करावा, जेणेकरून मुस्लिम हज यात्रेकरूंना प्रवास सुखदायक होईल. अशा मागणीचे निवेदन मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी दिले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा.